अहो दे, जे करायचं ते करू दे, मी कशाला टेन्शन घेऊ. तसंही मी माझं डोकं उखळात दिलेलंच आहे काढून घेण्यासाठी. त्या गुरुची मदत केली ना. मावशी, त्या गुरुचा प्लॅन जर सक्सेसफुल झाला नाही ना तर सगळं मुसळ केरात जाणार आहे. अगं बाई, इकडे काय बघते, ते उखळ आहे. हॅलो, बोला आनंद भाऊजी. सॉरी, आपला प्रेझेंटेशन ना चांगला नाही झालाय. ठीक आहे, तुम्ही निराश होऊ नका. नाही, मी निराश नाही झालोय, पण इथे काहीतरी एक वेगळाच प्रकार घडलाय. काय? वहिनी, माझा आणि पानलकर सरांसोबत ना गुरुनाथ पण होता तिथे. आमचं प्रेझेंटेशन संपलं त्यानंतर त्यांनी स्वतःच एक प्रेझेंटेशन दिलं. ते आवडलंय कंपनीनं आणि त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट दिलाय आपल्याला. त्यांनी हे सगळं मुद्दाम केलं असं. अर्थातच. आणि वहिनी, हा कॉन्ट्रॅक्ट मिळून आपल्यावर उपकार केलाय या गुरुनाथ सुभेदारनी, असं तो दाखवतोय. या मागे यांचा काहीतरी स्वार्थ आहे. हो, पण आता काय करायचं? कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर ऑर्डर पूर्ण करायला लागणारच आपल्याला, पण या सगळ्यात आपण सावध राहायला पाहिजे. जेव्हा यांना कळेल ना की मी आता शुद्धीवर आले, तेव्हा यांनाही जाग येईल. ठीक आहे बहिणी. आय लव्ह यू सो मच. और तुम्हाला हे लंचचं सरप्राईज इतकं इतकं चांगलं फील करवलंय. कोस बच्चा, माझं प्रेम आहे ना तुझ्यावर, म्हणून तर असं मी तुला कुठे कुठे घेऊन जात असतो. पण तू बघ, सतत मला काहीतरी बोलत असतेस घालून पाडून. हॅलो, तूच म्हणतोस ना मला की आपल्याच माणसांना घालून पाडून बोलतात, त्यांच्यावरच चिडतात. हो, मी असं म्हणत असतो, पण ए अगं, काय झालं? शनाया, बच्चा थांब ना, कुठे चाललीस तू? अरे गॅरी, शॉपिंग करायला चाललीये. शॉपिंग? आत्ता आपण लंचला चाललोय ना. गॅरी, राहू दे ना लंच. अरे मला शॉपिंग करायची खूप गरज आहे. आता इतका फेस्टिव्ह सीझन येतोय, दिवाळी, दसरा, आणि माझ्याकडे काहीच ट्रेडिशनल नाहीये. केवढ्या गोष्टींची शॉपिंग करायची आहे. आणि तूच म्हणतोस ना सारखं वेस्टर्न घालू नको, कधीतरी ट्रेडिशनल घालत जा. अरे यार, ही शनाया मोठं बिल फाडणार बहुधा. काय बडबडतोय? चल ना. ए अगं, ऐक ना. अगं, तुला ते हे माहिती नाही? कशाबद्दल बोलतोस तू? भारतातला सगळ्यात मोठा सेल. नीट सांग जरा. एवढी शॉपिंग क्वीन असतो, तुला भारतातल्या सगळ्यात मोठ्या सेल बद्दल नाही माहिती? बरं, आता नीट ऐक. फ्लिपकार्टचे बिग बिलियन डेज येत आहेत 10 ते 14 ऑक्टोबर मध्ये. आता 100 दुकानं फिरायची गरज नाही तुला, कुठूनही शॉपिंग करू शकतेस. ओ येस, बिग बिलियन डेज. पण कशावर सेल आहे आणि किती %? मिनिमम 60% ऑफ. वाव. ट्रेंडी साडीज, ब्रँडेड कुर्ताज, इंटरनॅशनल हँडबॅग्स आणि शूज वर पण. आणि एवढंच नाही तर फेस्टिव्ह सीझन साठी लागणाऱ्या इतर गोष्टींवरही ग्रेट डील्स आहेत. काय बोलतोस यार गॅरी, दिस इज सुपर. हो, तेच तर सांगतोय ना. एक काम करूया, मी आता लगेच या सगळ्याची लिस्ट बनवते. मला काय काय घ्यायचं म्हणजे मी विसरायला नको. आपण एकत्र ऑर्डर करूया. हो, करूया ना. येई. थँक्स टू फ्लिपकार्ट. आता माझी लंच डेट पण होणार आणि शनायाची शॉपिंग पण. म्हणजे मी पण खुश, बच्चा पण खुश. आय लव्ह यू फ्लिपकार्ट. काय झालं दादा, काय होतंय? अशी घाबरल्यासारखी का वाटतेस तुम्हाला? कसली भीती वाटते का तुला? सौमित्र, या ऍक्सिडेंट मध्ये मला काही झालं असतं तर काय झालं असतं रे? मला ना राहून राहून आईबाबांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. अथर्वानी काय केलं असतं? राधिका मसालेचं काय झालं असतं? असे विचार सारखे मनात येतात. एक मिनिट. पण नाही ना झालंय काही तुला? नाही ना झालंय काही? हा, म्हणजे या सगळ्यांना गरज आहे तुझी राधा. या सगळ्यांसाठी खूप काही करायचंय तुला. अजून खूप मोठी मजल गाठायची आहे. असं काय करते? आणि या ऍक्सिडेंटमुळे ना असं थांबल्यासारखं झालंय. हे असं थांबणं बिमणं असलं निगेटिव्ह थॉट्स नकोच आहेत आपल्याला. तू चहाचा घोड घे आणि निगेटिव्ह विचार गिळून टाक. सरळ पॉझिटिव्ह विचार करायचा, फक्त पॉझिटिव्ह विचार. म्हणजे काय? म्हणजे बघ, मध्ये तुझी खूप धावपळ झाली होती की नाही, पण तुला आरामाची गरज होती. तो आराम मिळाला तुला हॉस्पिटलमध्ये. मस्त आराम झालाय. आता उठायचं, कामाला लागायचं, मस्त खूप मोठी मजल गाठायची, हरवायचं, सगळ्यांना मागे ढकलायचं. काय कोणाला हरवायचं? स्वतःच्याच नवऱ्याला हरवायचं. ज्यांनी आयुष्यभर पुढे जावं असे विचार केले त्याला हरवून टाकायचं. हो, हरवायचं.
आता तुला माहितीये का कधी कधी मी तुला असे सल्ले देतो ना तेव्हा मला ना असं तू अर्जुन आहेस आणि मी कृष्ण आहे असं वाटायला लागतं मला. हो. म्हणजे असे आपण रथात बसलोय आणि मी तुला सल्ले देतोय वत्सा असं युद्ध खेळ, आपल्या जवळचं कोणी आलं तरी पण आपल्याला हल्ला करायचा आहे वगैरे. चल महाभारत खेळूया आपण. नको, झालं तेवढं महाभारत पुरे आहे. आणि तुला का सारखं सारखं महाभारत खेळायचंय? तू कोण होणार? कृष्ण. हा मग म्हणजे सतत गोपिका आसपास पाहिजे. आणि मग काय नाही, मग चर्च मधून आम्ही घरी जातो आणि डिनर करतो. सर तुम्ही काय बोलतच नाही, मगाचपासून मी एकटेच बोलते. ज्यांनी काही सुचतच नाही यार. काय झालं सर? तुम्ही फार मनावर घेतलंय का? हो तसंच घडलंय ना. म्हणजे त्या गुरुने प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच्यामुळे आपल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तो नक्की या गोष्टीला एनकॅश करण्याचा प्रयत्न करेल. सर डोंट वरी, राधिका मॅम आल्या ना की सगळं होईल ठीक. ज्यांनी राधिका मॅम परत आल्यावर आत्ता काय, आता त्या गुरु बरोबर ती येडी ती शनाया पण आहे. दॅट फिमेल शी इज जस्ट आउट ऑफ हर माइंड, आउट ऑफ हर ब्रेन्स. आणि काही संबंध नाही ब्रेन्स आणि तिचं. म्हणजे हर ब्रेन इज समवेअर एल्स अँड शी इज समवेअर एल्स. म्हणजे दे जस्ट डोंट बिलॉंग टू इच अदर. रघु, हा रघु बोल. काय? ठीक आहे चल चल. हो बाय बाय बाय. काय झालं सर? ती शनाया ती खरोखर मसाले कुटतीये. किती बावळट आहे सर. ऍब्सोल्युटली. अरे बापरे बाप. किती नॉटी आहात. अरे पण तीच तसं करते. टिट फॉर टॅट आहे. म्हणजे काय? आणि तो गुरु त्यालाही असं वाटतं की हे सगळं सोपं आहे. ती शनायाला वाटतं की ती राधिका मॅमची जागा घेणार, म्हणजे तशी ती काही एक मोठी बिझनेस एम्पायर उभं करणार आहे. सर जोक सपाट. सर तुम्हाला काळजी नाही वाटत का? कसली? सर ती शनाया आहे, ती गुरु सर, त्यांचं काय चाललंय? राधिका मॅमला हार्म झालं तर काही? हा, असं काहीच होणार नाही. अरे हे चोर आहे, चोरों से क्या डरना. नाही मला नाही जायचंय. अरे सनाया उशीर, मला अजून डान्स करायचा. सनाया उशीर झाला. चल परत. नाही ना, मला डान्स करायचा. बस बस आता चल. मला नाही जायचं घरी. मी वेळेसारखं करू नकोस. मी आता कॅब बुक करतो. थांब जरा. कोणीतरी गाणं लावा, मला डान्स करायचा. हा हा, थांब थांब, मी कॅब बुक करतोय. आणि तू ए शनाया, शनाया. सर गुरु शनाया आलाय. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. हॅलो रघु, हो सर. केबिन मध्ये ठेवून दे जा. आणि हा माझी नेहमीची कॉफी. आणि तुला काय? ग्रीन टी. ग्रीन टी. ओके, तिला ग्रीन. लवकर. एक्सक्यूज मी मिस्टर सुभेदार, कॅबिन मध्ये कुठे चाललात तुम्ही? मॅडम नाही आतमध्ये. मी माझ्या केबिन मध्ये चाललो, जिथे तुमच्या मॅडम पूर्वी बसत असत. ओके चल. ते काय नवीन? सर पटकन कळवावं लागेल वहिनी. हा हो हो हो. छान आहे, छान आहे. ओके. हा हा, काय मस्त वाटतंय बॉसच्या खुर्चीवर बसून. काय मस्त वाटतंय बॉसच्या टेबलवर बसून. काय रघु, हे तुमच्या मॅडमला चालत असेल. आता मी असताना लॉक करून यायचं, कळलं? हो सर, सॉरी. आणि काय विसरलास का? नाही सर. कॉफी आणि टी. ग्रीन टी. ग्रीन टी. काय ऑर्डर दिली आहे कोणाला? मीच बनवतो. अरे तूच बनवणार, मग जावं लागेल ना तुला. हो सर. हा, जा जा. लुझर. किती स्लो आहे. याला काढून टाका तू कामावरनं. सोड नसं नाही, कुठे चिल्लर लोकांकडे लक्ष देते. है ना? आता तू बघच,
आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. येस. आणि मग माझंही स्वप्न पूर्ण होणार आहे. काय आपण एक काम करूया, हा जो स्क्वेअर आहे ना, हा राधिका मसालेवाला तो काढून टाकूया आणि जे हार्ट शेप मध्ये ना शनाया स्पाइसेस असं लिहूया, कारण हे मसाले वगैरे ना फार चीप वाटतं. आणि ऐक ना, मी तुला नवीन एक मोठी केबिन देईन ना सेम अशीच, पण मला तू ह्या चेअरवर बसू दे ना प्लीज 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 प्लीज. हा गॅरी कसला विचार करतोय, चालेल ना तुला? हो शनाया, पण थांब ना, त्याचं बघू ना आपण. आता जरा मोठी स्वप्न बघूया ना. आता तू बघच मी कसं मॅजिक क्रिएट करतो. राधिका, तू हो, मी शुद्धीवर आली आणि अजून तरी जिवंत आहे. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या राधिका मसाल्यावर कोणीही हक्क सांगू शकत नाही. राधिका, तू बेशुद्ध होतीस ना तू? होत्या, आता नाही. पण राधिका वहिनी केव्हाच शुद्धीवर आल्यात हे फक्त तुला, शनायाला आणि आयलाच माहित नव्हतं. ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तू आणि शनाया तुमच्या पापांची कबुली देत होता ना, तेव्हाच त्या क्षणी त्या शुद्धीवर आल्या आहेत. राधिका, आय एम रिअली सॉरी. हो हो हो, मीच तुला तो फेक कॉल केला होता. तू माझा इन्सल्ट केला सगळ्या ऑफिस समोर आणि त्या इडियट रघुसाठी. मला खूप राग आला होता तुझा. आय वॉज व्हेरी अँग्री विथ यू आणि म्हणून मला तुझा रिव्हेंज घ्यायचा होता. पण मला तुला असं एवढं वाईट पनिश नव्हतं करायचं. तुझी त्या दिवशी मीटिंग होती ती मिस व्हावी आणि तुझा लॉस व्हावा एवढंच मला हवं होतं. आता ही गोष्ट जर पोलिसांपर्यंत गेली ना तर मला पोलिसांची खूप भीती वाटते. मला अरेस्ट नाही व्हायचं. ठीक आहे, मी नाही सांगणार, पण एका अटीवर. शनाया, हे बघ, झालं तेवढं बास झालं. आता याच्या पुढे जो काही ऍटिट्यूड तुम्हाला दाखवतेस ना तो दाखवणं पूर्ण बंद. ओके? ही राधिका सांगेल ना पोलिसांना शुद्धीवर आल्यावर. राधिका शुद्धीवर येईल तेव्हा सगळं चित्र बदललेलं असेल. शनाया, मी आता एक अशी गोष्ट करणार आहे ज्याने ALF मधली माझी पोस्ट मला परत मिळेल. ALF मधला माझा सगळा मान सन्मान मला परत मिळेल. आणि एकदा पोस्ट मिळाली की सगळे पैसे आपले आणि आपण परत पूर्वीसारखं राहू शकू. हो, तुमचं आणि शन्याचं बोलणं मी पूर्ण ऐकलं होतं. आणि तुमचा डाव काय हेही मला कळलं होतं. आणि म्हणूनच तुझ्यापासून ही गोष्ट आम्ही लपवून ठेवली आणि तुझ्यामुळे आईला पण सांगू नाही शकलो. राधिका, हे बघ, काही बोलू नका. आता तुम्ही काहीही बोलायचं नाही. जे काय बोलणार ते मी बोलणार. पण त्याआधी अजून मला कुणाला तरी बोलवायचंय. सौमित्र, अजून एक छान सरप्राईज. काहून बरं ऑफिस मध्ये काहून मला आणला आहे तुम्ही? का आलं? का? राधिका, ही राधिका आहे ना? आई बाई, तू तरी एकदम ठीक ठाक आहेस का?
एकदम ठीक ठाक आहे? आई बाई, खूप बरं वाटलं बाई तुला असं पाहून. खूप तू बरी आहेस ना? मला खूप आनंद झाला बाई. तू इथं कशी? मला तर सांगितलं तू हॉस्पिटलात आहे. मला काहून नाही सांगितलं बरं तू? मला काहून नाही सांगितलं बरं? राधिका तू पण मला काहून नाही सांगावं असं वाटलं बरं तू? आई म्हणून तुम्हाला सांगायचं होतं पण नाही सांगू शकले कारण तुमचा हा मुलगा कंपनीच्या भल्यासाठीच यानं हे केलं ना. मग काहून बरं तुम्ही सगळे त्याला दोष देत आहात? राधिका बाई, तू बेशुद्ध अवस्थेमध्ये होती का नाही? तेव्हा कंपनीच्या भल्यासाठी त्याने हे सगळं केलं ना. कंपनीच्या भल्यासाठीच त्यांनी अशा सह्या केल्या का नाही? बरोबर ना? मग काहून बरं त्यावर आता आरोप करत आहेत सगळे? सरिता, नाही तुम्ही थांबा. सारखे सारखे दमदाटी करून तुम्ही मला गप्प बसवत आला आहात. आज मी बोलणार आहे. काय बोलणार आहेस तू? काय बोलणार आहे? आणखी ऑफिसच्या स्टाफ समोर किती तमाशा करणार आहेस? तुला आई म्हणून गुरुच्या चुका कळत नाही. ती कळत असून देखील तू समजून घेत नाहीयेस. एक ध्यानात ठेव सरिता, आई म्हणून तू आपल्या लेकाला किती पाठीशी घातलंस ना, तरी बाप म्हणून मी याला चांगलं ओळखतो. हा अजूनही खोटच बोलतोय. हो ना, तुम्हाला तर तुमचा पोरगा कधी खरा वाटतच नाही ना. कसा वाटणार? काहून बरं असे वैऱ्यासारखे वागत आहात? ओ पाहिलं ना, आता सिद्ध झालं आहे ना. अहो, ही सगळी माणसं आपल्या गुरुसाठी परकी आहेत. पण गुरु तर तुमच्याच रक्ताचं आहे ना, तुमच्याच पोटचं पोर आहे ना. मग अरे पोटचं पोर आहे म्हणून काय? बाबा, राधिका, तू चुकत आहेस असं मी अजिबात म्हणणार नाही बरं. अजिबात म्हणणार नाही. कदाचित मी चुकत असेल, पण आता जे काही गुरुनी प्रयत्न केले का नाही, हा, ते सगळे कंपनीच्या भल्यासाठीच केले. मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडते आई, आणि कळकळीची विनंती करते बरं. हा आपल्या सगळ्याचा गुरु सुधारत आहे. त्याला सुधारायची संधी द्या, त्याला मदत करा. तो या कंपनीसाठी का कष्ट घेऊन राहिला आहे ते त्याला दाखवू दे. ही संधी मी फक्त गुरुसाठी नाही बरं, एक आई म्हणून माझ्यासाठीही मागत आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या लेकराला स्वीकारावं म्हणून नाही बरं, तर आम्ही दोघांनी त्यावर केलेले संस्कार चुकीचे नाही हे दाखवायचे. ऑरेसाठी व्हायलन्स नाही यार, मला खूप भीती वाटते. यार पोरी, तुला कळत आहे का? तूच या सगळ्याची जड आहेस. त्यामुळे माझ्या पोराच्या संसाराला कीड लागली. तुला काहीच वाटत नाही का ग? निर्लज्ज उठवळ. ते आनंदीला कामावरनं काढू का बरं? ती ब्याज इथं नकोय. ती परत जर गुरुच्या आसपास दिसते तर लक्षात ठेव, तंगडच तोडीन तुझा आणि हातात देईन. आज ती गाठ माझ्यासोबत आहे. कॅरिया काय म्हणतात सांग ना यांना. पाहिलं तर शिक्षा झालीच पाहिजे. हीच आहे जिने राधिका वहिनींना खोटा फोन केला होता
की अथर्वचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. हा का बोलत आहेस तू? हो, येस आई. तू महापुरीच्या जीवावर उठलीस. तू फोन करून राधिकाला बोलावलंस. हो मी कॉल केला होता पण मला तिचं रिव्हेंज घ्यायचं होतं म्हणून मी कॉल केला होता. मस्तीमध्ये हे सगळं घडलं. लाज नाही वाटत का ग तुला निर्लज्ज? तिथे महापुरीच्या जीवावर बेतलाय आणि तुला मजा सुचत आहे? तर डोकं आहे का काय? तुझ्या आईने काही संस्कार दिले नाहीत का ग? हा माया ममता प्रेम काही 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 शिकवलं नाही का? उठवर पोरी का तू असं करत आहेस? एक लक्षात ठेवायचं, मा गुरु पाय राधिका मा अथर्व मा काळजाचे तुकडे आहेत. काही ना जर का काही झालं ना तर तुला जिवंत ठेवणार नाही मी, लक्षात ठेव. आई आई पण यापुढं तू जर इथं फिरकलीस ना तरी मला फोन करायचा बरं, ही इथे दिसता का म्हणे. चल चालते इथून. मॅमचा जीव घ्यायचा प्रयत्न केलायस तू. आय हॅव सीन हर कंडिशन विथ माय ओन आईज. हे तर एक ना एक दिवस होणारच होतं. राधिका काहून नाही बरं आली? माझ्यासोबत बोलायचंय. आता का बोलते? मला माफी मागायची आहे ना तिची. सॉरी आई, पण मी काही बोलले तर कदाचित आवडणार नाही तुम्हाला. राधिकाच्या सहनशक्तीला सुद्धा काही मर्यादा आहेत की नाही? प्रत्येक वेळेस तुम्ही तिला धर्मसंकटात टाकता. ह्यावेळेला ती नक्की रागावली असेल. राधिकाची बाजू योग्य असली, खरी असली तरी सुद्धा प्रत्येक वेळी तिला तिच्या मनाविरुद्ध वागावं लागतं. ती तुमच्या मनाचा विचार करते आणि तुम्हाला हवं तसंच वागते. पण हे किती दिवस चालणार आहे अजून? म्हणजे आता विषय निघालाच आहे म्हणून मलाही माझं मत मांडावंसं वाटतं. म्हणजे तुम्ही गुरुनाथच्या सतत पाठीशी उभे राहिलात हे मलाही फारसं काही पटलेलं नाही. राधिकाने जे काही नाव मिळवलेलं आहे ते स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं आहे आणि गुरुनाथ ते बळकावू पाहतोय. ते त्याला सरळ मार्गाने मिळत नाही म्हणून वाम मार्गाचा उपयोग करतो. गुरुनाथने कितीही काहीही केलं तरी एक लक्षात ठेवा, ही जागा राधिकाचीच आहे. नाही नानाजी, नाही नानाजी, आता ती जागा ती पोझिशन नकोय. राधिका, आई माझा निर्णय झाला. राधिका, पहा बरं, रागावली मायावरती. मी तिला समजावून येते. एकटं सोडा तिला थोड्या वेळ प्लीज. अरे पण सौमित्र, हे प्रत्येक वेळेस होत आहे. रेवती, आपण सगळेच शांत राहूया का थोड्या वेळ? पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून काही फायदा आहे का? पण हे सगळं मायामुळे झालंय का नाही? मग मला तिला समजावू दे ना, मला तिची माफी मागू दे ना. आई, मी प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्हाला, आत्ता तिच्याशी काहीही बोलू नका प्लीज. मी गुरु सोबत बोलते ना, मी त्याला सांगते राहू दे राधिकालाच बॉस. हा, मला काय वाटतं आनंद, राधा आणि अथर्वला आपण कुठेतरी पाठवलं तर? हं? अरे म्हणजे पिकनिकला वगैरे. पिकनिकला? अच्छा, पण तरी का? का म्हणजे काय यार, अथर्व बरोबर जरासा वेळ घालवेल ती. स्वतःच्या मुलाबरोबर वेळ घालवल्यावर जरासं बरं नाही का वाटणार? मूड नाही का चेंज होणार तिचा? पण तू वेडा आहेस का? नाही म्हणजे अथर्व आणि राधिका वहिनी ते दोघे फक्त गेले की परत तेच. अथर्वला परत गुरुची आठवण येणार, परत ती इनकम्प्लीटनेस. नाही रे, हा सोल्युशन नाही आहे बरोबर. सौमित्र, आय फील मॅमला ना
खूप स्ट्रेस आलाय. शी नीड्स टू अनवाइंड. त्यांनी मेडिटेशन, योगा असं काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे त्या खूप रिलॅक्स होतील. नागपूर. मेडिटेशन. आय एम सॉरी जेनी, मी काही ऐकलं नाही तुझं. मी माझ्याच विचारात होतो यार. एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, माझ्या डोक्यात असं चालू होतं आनंद, की आपण समजा आपले नागपूरचे सगळे जुने मित्रमैत्रिणी आहेत, म्हणजे एखादं गेट टुगेदर ऑर्गनाईज केलं, अशा मस्त गप्पा होतील. त्या नॉस्टॅल्जियाचा पण त्रासच होणार, कारण गुरुच्या आठवणी आहेत त्याच्यात. एक्झॅक्ट. ते सगळं फिरून ना शेवटी गुरुवरच येतं. तुम्ही किती विचार करता ना मॅमचा. करणारच ना जेन. सगळ्यात जवळची मैत्रीण आहे माझी. तिच्या चेहऱ्यावर कसा आनंद येईल ना ह्याचाच फक्त विचार करत असतो. काय केलं तर राधाचं आयुष्य असं छान, सुखाने आणि समाधानाने जगता येईल, तिला काही कळत नाही यार. एकच उपाय आहे, गुरु बरोबर डिवोर्स. सर काय बोलताय तुम्ही. इट इज नॉट दॅट इझी. म्हणजे विमेनसाठी हे खूप डिफिकल्ट असतं सर. म्हणजे एखाद्या बाईनी डिवोर्सचा विचार जरी केला ना, तरी तिला त्या अख्ख्या प्रोसेस मधून जाताना खूप त्रास होतो सर. इट्स व्हेरी पेनफुल. बरोबर आहे तुझं जेन. म्हणजे हेच आपल्या भारतीय स्त्रियांचं वैशिष्ट्य सुद्धा आहे आणि हाच प्रॉब्लेम सुद्धा आहे. नाही, भारतीय स्त्रियाच सोड, आपण सुद्धा या भारतीय संस्कृतीत लहानाचे मोठे होतो, त्यामुळे ना अशा या नात्यांमध्ये ना गुंतून पडतो यार आपण. म्हणजे कुठलेही पास तोडता येत नाहीत, आणि जर एखादी नवीन फोटो फ्रेम तयार केली तरी आपलं मन जुन्या आठवणीतच रमतं. म्हणजे तू हे मान्य करतोस ना की वहिनीने काहीतरी नवीन केलं पाहिजे. ऑफकोर्स यार, राधिकामध्ये कपॅसिटी आहे. माझं तर म्हणणं आहे ना, तिने US ला यायला पाहिजे माझ्या बरोबर. राधिका ऐक ना. आता काय बोलायचंय तुम्हाला. हे पहा, तुमचा जो काही प्लॅन होता तो मला माहिती होता. मी माझ्या कानांनी ऐकलं. आई आल्याबरोबर लगेच पवित्रा बदलला तुम्ही. मला आता कुठलंच क्लॅरिफिकेशन नकोय. काही सांगू नका मला. मला कुठल्याच गोष्टींवरती विश्वास बसणार नाहीये आता. काय हवंय तुम्हाला. तुम्हाला तुमचं पद परत हवंय का. लोकांनी सर सर म्हणायला हवंय का तुम्हाला. घ्या ताबा. तुम्हाला आता रान मोकळंय. काही नकोय मला. राधिका अगं तसं नाहीये राधिका. बरं झालं सुंठी वाचून खोकला गेला. ऑफिस माझ्या ताब्यात आहेच. मला सगळं मनासारखं करता येईल. शेवटी मी जिंकलोय आणि तू हरलीयस राधिका. अरे व्हेरी गुड. कुठल्या कलरने करू सांग. रे शाबास. चांगली लिहून देतो तुला. चला तर मस्तपैकी नेम प्लेट बोलव. सांग काय नाव दे तुझं. कसं लिहू. हा राधिका कसं वाटतंय. ओके कधी शाबास. सांग आता मी मस्तपैकी तुला घरात लावून देतो. ओके जा तू होमवर्क कर. कंपनी तर मी अशी बळकावली आहे राधिका. आता लवकरच हे घरही माझ्या नावावर करून घेईन. समिधा, अगं सामान भरायला पाहिजे आपल्याला. भरू ना नानी. इतकी काय घाई आहे. अगं घाई कशी नाही. बघ ना दसरा आला तोंडावर आता. नाही घाई करायलाच पाहिजे आपल्याला. एकदा सणवार सुरू झालाय ना की आपल्याला पत्ता सुद्धा लागत नाही कसे दिवस जातात त्याचा. हो, आणि सगळी सुरुवात गणपतीपासून होते. हो ना. आता गणपती झाला की नवरात्र, नवरात्र झालं की दसरा, दसरा झालं की दिवाळी. नाही दसऱ्याच्या आधी घराची साफसफाई व्हायलाच पाहिजे. साफसफाईचं तुम्ही दोघींनी बघा. मी आणि माझी ना त्यावेळेला आतल्या रूम मध्ये जाऊन बसणार आहोत. काय तुम्हाला कामामध्ये अडचण नको आमची. काम न करण्याचे नवीन नवीन बहाणे. कुणी सांगितलं कोणी तुला आम्ही काम करणार नाही. अरे आम्हा दोघांना भरपूर काम आहेत. दिवाळीची केवढी मोठी तयारी करायची आहे माहिती आहे का तुम्हाला. मग चांदूची पहिली दिवाळी आहे. एकदम अशी टाणक्यात पार पडायची. आणि म्हणतात ना ते पहिली बेटी धनाची पेटी.
इतके दिवस रखडलेला आपल्या गावच्या जमिनीचा निकाल पण लागला. पायगुड आहे तिचा. हो ना, तोही आपल्या बाजूनी. ना ना, पायगुड वगैरे असं काही नसतं हो. हे, नसतं काय असतं. हे, तुम्हाला नसेल पटत पण माझा विश्वास आहे हो याच्यावर. त्या दिवाळीत सानवीसाठी मी काहीतरी करणार हा. मी काय म्हणते, तिच्यासाठी काहीतरी छान दागिना करून ठेवूया का? त्यापेक्षा आपण एखाद्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवूया. म्हणजे कसं आहे, तिच्या भविष्यासाठी चांगलं आहे. एक मिनिट ना. मी काय म्हणते ऐका, ते जे पैसे आहेत ना ते तुम्ही ठेवा, म्हणजे तुमच्या दोघांसाठी ते पैसे ठेवा प्लीज. हे एकदा ठरलं म्हणजे ठरला. तू उगाच आजी आणि आजोबाच्या नात्यामध्ये पडू नकोस. ओके, नाही पडत. हो, घेऊन टाका तुम्ही लगेच पॉलिसी. आणि हो भारती, तू आणि राधिका दोघींनी मिळून दिवाळीसाठी भरपूर फराळ करा. नाही बरोबर आहे. काय आता तिचं पण कशात लक्ष लागत नसेल ग. ना राधिकाचा मूड नाहीये अजिबात. मला असं वाटतंय की आपण तिच्यासाठी काहीतरी करूया का, म्हणजे असं काहीतरी छान की तिचा मूड परत येईल. खरंच मला पण नाही बघवत आहे तिची अवस्था. इतकी कर्तबगार मुलगी आहे आणि गुरुनाच्या अशा वागण्यामुळे घरात बसायला लागतंय तिला. मी असं होऊ देणार नाही, लक्षात ठेव. राधिका नाराज आहे, निराश आहे, पण मी तिचा मूड घालू देणार नाही. पण काय करणार तुम्ही? आपल्याकडे आहे ना छोटी परी. बस तिला सांगतो, छोट्या परीशी खेळ. लहान मुलांच्या लीला बघण्यासारखं ट्रेस बस्टर नाही. काय उगाच शब्दांचे उपदेश देण्यापेक्षा आयुष्य किती सुंदर आहे हे दाखवून देऊ तिला. हा, मी त्याला बोलवतो साध्वी सोबत खेळायला. सांगतो, आत्याबाई आठवण काढली तुमची. हॅलो ना समिधा, तुला काय वाटतं, ही शनाया खरंच घाबरून पळून गेली असेल? नाही, जो काही प्रसंग घडलाय त्याच्यानंतर शनाया घाबरली असेल ना नक्की. पण ती गेलीये का इकडेच आहे हा अजूनही सस्पेन्स आहे.